जी लोक छोट्या छोट्या गोष्टींमुळे एकमेकांवर रागवतात ते सहसा एकमेकांची सर्वात जास्त काळजी घेतात. कधीकधी सॅड गाणी ऐकल्यानं पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात. आनंदी राहायला शिका आणि मग लोकांना तुमचा सहवास हवासा वाटेल. लोकांना आनंदी लोक आवडतात कारण त्यांना स्वतःला आनंदी राहायचं असतं. मानसशास्त्र सांगतं, तुम्हाला मनापासून जी गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी कधीही हार मानू नका. वाट पाहणं कठीण असतं, पण पश्चाताप करणं त्यापेक्षा वाईट असतं. जास्त हसणं हे दर्शवतं की ती व्यक्ती मनातून दुःखी आहे. जी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडते, खरं तर तिला आतून वाटत असतं कोणीतरी तिच्यावर सुद्धा प्रेम करावं. कधीकधी जास्त पर्यायसुद्धा हानिकारक असू शकतात. तुमच्या मित्रांवर नेहमी मनापासून प्रेम करा, मूड किंवा गरजेनुसार करू नका. तुमच्या आयुष्याची इतरांशी तुलना करू नका. सूर्य आणि चंद्राची तुलना होऊ शकत नाही. योग्य वेळी दोघंही चमकत असतात. कठीण असलं तरीही भेटेल त्या व्यक्तीला नजरेला नजर देऊन बोलायचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात करतील. चांगल्या स्त्रियांना तुमच्या पैशात किंवा तुमच्या स्टेटसमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना तुमची वेळ, प्रेम, निष्ठा आणि कमिटमेंट हवी असते. आयुष्यातील अडचणींबद्दल कधीही तक्रार करू नका, कारण एक दिग्दर्शक नेहमीच त्याच्या सर्वोत्तम अभिनेत्याला कठीण भूमिका देत असतो. नालायक माणसाला सिक्रेट सांगणं म्हणजे बीळ असलेल्या पोत्यात धान्य भरण्यासारखं आहे. तुमच्या कामाला नेहमी सर्वात जास्त प्राधान्य द्या, कारण शेवटी तुमच्या कामाशिवाय बाकी काहीही राहणार नाही. मूर्ख आणि पात्र नसलेल्या लोकांना तुमचा अमूल्य वेळ अजिबात देऊ नका. विश्वास ठेवा, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांबरोबर वेळ घालवणं म्हणजे स्वर्ग सुखासारखं आहे. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करता, पण जेव्हा तुम्ही ऐकता तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. अनेक लोक आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर चॅट करताना जास्त वेगाने मेसेज टाईप करतात.